नमस्कार। आता ईश्वरी ऑफिसमध्ये येते आणि अर्णवला विचारते, अर्णव सर आज मी या मशीनवर बसून काम करू का? तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे आणि तो सगळ्या ऑफिस स्टाफसमोर तो सगळ्यांना सांगतो की आजपासून फक्त आणि फक्त या मशीनवर ईश्वरीच काम करेल, ही मिस इंदोरच काम करेल, बाकी कोणी या मशीनला हात लावायचा नाही, कारण तिने ही मशीन रिपेअर केली आहे, त्यामुळे या मशीनवर फक्त आणि फक्त तीच काम करेल। आता ते ऐकून लावण्याला तर खूपच राग येतो, तिचा जळफळाट होत असतो आणि आता लावण्या बघते म्हणून लगेच ईश्वरी अर्णवला म्हणते, थँक्यू सर, तुम्ही मला तुमच्या गाडीतनं ऑफिसला आणलं। आता लावण्याचा अजून जळफळाट होतो की ही मुलगी माझ्या ARच्या गाडीतून आली, हिची हिंमत कशी झाली ARच्या बाजूला बसून येण्याची, सोडणार नाही मी हिला ना आता काहीतरी शिक्षा देणार हे नक्की। आता लावण्याचं ते बोलणं ईश्वरी ऐकते आणि ईश्वरी म्हणते, नाही, या लावण्याला ना धडा शिकवलाच पाहिजे। असं म्हणून ईश्वरी ही अर्णवच्या केबिनमध्ये येते आणि अर्णवला घडलेला सगळा प्रकार सांगते। ती सांगते, ज्या दिवशी वर्धापन दिन होता ना, त्या दिवशी लावण्या मॅडमने सर्व CCTV फुटेज बंद केले होते आणि तुमच्या आईची मशीन ही हलवण्याचा ती तोडण्याचा त्या प्रयत्न करत होत्या, जेणेकरून सगळं नाव माझ्यावर येईल, हे सगळं मी केलं आहे असं त्यांना दाखवायचं होतं। मी त्यांचं हे बोलणं ऐकलं होतं आणि मी प्लॅन चेंज केला आणि मी मशीन तिथून उचलून दुसरीकडे नेऊन ठेवली आणि ती दुरुस्त केली। आता लावण्याचं एवढं मोठं सत्य अर्णवला समजलेलं असतं। अर्णव बोलतो, काय, हे सगळं लावण्याने केलं? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, हे सगळं लावण्या मॅडम करणार होत्या। आता अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते। अर्णव म्हणतो, आत्ताच्या आत्ता मी जाऊन तिला जाब विचारतो। तेव्हा ईश्वरी अर्णवला अडवते आणि म्हणते, थांबा सर, आत्ता तर काही माझ्याकडे पुरावा नाही आहे, पण एकदा का माझ्या हातात पुरावा आला ना कीच मग तुम्ही तिच्याशी बोला, पुराव्याशिवाय तुम्ही तिच्याशी बोलू नका। तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे। आता अर्णवला लावण्याचा खूप राग आलेला असतो। थोड्या वेळाने लावण्या त्याच्या केबिनमध्ये येते, तेव्हा ती मुद्दाम अर्णवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते, कारण ईश्वरीसुद्धा तिथे असते। AR करत ती अर्णवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते, तेव्हा अर्णव तिला लांब करतो आणि तिच्याशी धड बोलतसुद्धा नसतो, तो मुद्दाम ईश्वरीशीच गोड गोड बोलत असतो। आता लावण्याला खूप राग येतो। लावण्या ईश्वरीकडे रागाने बघत असते। आता लावण्या म्हणते, अरे AR, मी तुझ्याशी किती वेळ झाला बोलते, पण तू माझ्याशी बोलतच नाही आहेस मगाचपासून। तेव्हा लगेच अर्णव म्हणतो, अगं मी जरा ना वेगळ्या विचारात होतो, तू कधी आलीस माझं तुझ्याकडे लक्षच नाही गेलं। अर्णव हे सगळं मुद्दाम करत असतो, कारण अर्णवला लावण्याचा खूप राग आलेला असतो। तर आता लावण्याचं एवढं घाणेरडं सत्य लावण्यासमोर आलेलं असतं, कारण तिने त्याच्या आईच्या मशीनला हात लावलेला असतो, तिच्याशी छेडखाणी करण्याचा प्रयत्न केलेला असतो। आता जेव्हा पुरावा समोर येईल तेव्हा अर्णव लावण्याचं काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।